नमस्कार, मी श्रीरंग खरे. मनी टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नवा सर्वोच्च बिंदू गाठल्यानंतर बँक निफ्टीमध्ये आलेल्या विक्रीमुळे आज निर्देशांकामध्ये देखील जोरदार घसरण झाली. तरी निफ्टीनं 24,600 ची पातळी पुन्हा एकदा राखण्यात यश मिळवलं. त्यामुळे सोमवारीही बाजार रेंजमधून बाहेर पडण्यात अपयशी ठरला. एकूणच भारतीय बाजाराला एक दिशा मिळवणं आणि त्या दिशेनं पुढे वाटचाल करणं कठीण होतंय. तरी इंडिव्हिज्युअल शेअर्समध्ये चांगली खरेदी झाल्याचं दिसलं. नेमकं बाजारामध्ये काय चाललंय याविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत. त्याआधी पाहूया टॉप 10 बिझनेस न्यूज. मंगळवारी सेन्सेक्सच्या वीकली एक्सपायरीच्या दिवशी बाजारात जोरदार नफा वसुली झाली. खासगी बँकांच्या शेअरमध्ये आलेली नफा वसुली या पडझडी मागचं प्रमुख कारण होतं. दिवस अखेर सेन्सेक्स 650 अंकांनी घसरला. बँकिंग शेअर्सचा निर्देशांक बँक निफ्टीनं मंगळवारी सर्वोच्च पातळी गाठली. बाजार उघडल्यावर लगेच 56,098चा जुना सर्वोच्च बिंदू बँक निफ्टीनं ओलांडला आणि 56,161 नवं शिखर गाठलं. त्यानंतर मात्र जोरदार नफा वसुली झाली. सर्वोच्च पातळीवरून निर्देशांक काही मिनिटातच जवळपास 500 अंकांनी खाली आला. मात्र ही घसरणही अगदी थोडाच वेळ टिकली. बाजार बंद होताना सोमवारच्या तुलनेत बँक निफ्टी साधारणपणे 250 अंकांनी घसरून बंद झाला. मे महिन्यात एसयूव्ही गाड्यांच्या विक्रीमध्ये दमदार वाढ झाली. त्याचप्रमाणे ट्रॅक्टर सेलमध्ये देखील चांगली वाढ झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. टू व्हीलर कंपन्यांच्या विक्रीत मात्र गेल्या महिन्याच्या तुलनेत घट झाल्याचं आकडेवारीतून पुढे आलंय. भारतीय मार्केट ओव्हरव्हॅल्यूड नाही असं मत मॉर्गन स्टॅनलीचे एशिया पॅसिफिकचे सीईओ रिदम देसाई यांनी म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे खासगी बँका आणि एनबीएफसी मधील गुंतवणूक पुढील 12 महिन्यात चांगला नफा देईल असंही त्यांचं म्हणणं आहे. जागतिक पातळीवर अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर 2.9% राहील असा अंदाज ओईसीडीने वर्तवलेला आहे. अमेरिकेनं जगावर लादलेल्या टॅरिफ वॉरमुळे आर्थिक विकासावर विपरीत परिणाम होईल असं ओईसीडीनं म्हटलेलं आहे. अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स या कंपनीच्या चौथ्या तिमाहीच्या परफॉर्मन्सच्या आधारे पोर्टफोलिओतून हे शेअर्स कमी करण्याचा सल्ला दौलत कॅपिटलने दिलेला आहे. कंपनीला मिळणारं उत्पन्न वाढणारं असलं तरी ते चालू आर्थिक वर्षात येणार नाही. त्यामुळे भविष्याबाबत फारसं आशादायक चित्र नसल्याचं दौलत कॅपिटलचं म्हणणं आहे. रिलायन्स इन्फ्रा शेअर सर्वोच्च पातळीवरून जोरदार आपटला. मंगळवारी शेअरमध्ये 5% घसरण झाली. सोमवारी 359 वर पोहोचलेला शेअर मंगळवारी 337 रुपयांवर आलेला आहे. घसरणाऱ्या बाजारामध्ये देखील सीडीएसएलचा शेअर मात्र जबरदस्त तेजीत आहे. मंगळवारी सीडीएसएलनं 1700 रुपयांची पातळी ओलांडली. गेल्या महिन्याभरात शेअरचा भाव 32% वाढलेला आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक बुधवारी सुरू होणार आहे. सलग तिसऱ्या बैठकीत रेपो दरात 0.5% कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. शेअर बाजाराच्या गेल्या आठवड्याच्या आणि आजच्या घडामोडी आणि भविष्यातील वाटचालीविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत सेबी नोंदणीकृत रिसर्च अॅनालिस्ट केदार ओक. केदारजी, तुमचं स्वागत. पहिला प्रश्न, चौथ्या तिमाहीच्या जीडीपीचे आकडे 60% वर गेलेले आहेत. ते कुंभमेळ्याच्या उलाढालीमुळे. कुंभमेळा दर 4 महिन्यांनी तर येणार नाहीये, मग त्याचा अर्थ नेमका कसा लावायचा? कुंभमेळ्यामुळे असं म्हणणार नाही, पण एकंदरीत गव्हर्नमेंटचं जे कॅपिटल एक्सपेंडिचर कंट्रोलमध्ये काही काळामध्ये होतं किंवा महागाईचा दर तो सीमित राहिला होता, क्रूड कमी होतं, या सगळ्याचा जो इम्पॅक्ट होता ना तो तुम्हाला त्या शेवटच्या क्वार्टरमध्ये दिसून आला आणि म्हणून तो 7.4चा जीडीपी तुम्हाला दिसला. पण नंतरच्या वर्षाचा तुम्ही जर डेटा बघितला असेल तर लक्षात की पुन्हा आरबीआयने त्याचं अनालिसिस करताना परत 6.4 6.2 मध्येच जीडीपीचा ग्रोथ दाखवलेला आहे. आणि त्याला जशी ग्लोबल करणं आहे तशी डोमेस्टिक करणं आहे, कारण की डोमेस्टिक पार्ट मध्ये सुद्धा तेवढी ग्रोथ दिसत नाहीये. जर म्हटल्याप्रमाणे तुम्ही गेल्या क्वार्टरचे आणि वर्षभराचे जर रिझल्ट बघितलेत कंपन्यांचे तर फार काही मोठं कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये काही झालेलं नाहीये. आणि ज्या पद्धतीने मार्केट करेक्शन नंतर बॅलन्स होत आहे तर त्याचा सगळं इम्पॅक्ट तुम्हाला आता ओव्हरऑल इकॉनॉमी, बाजार आणि शेअर मार्केट, इतर इन्व्हेस्टमेंट या सगळ्या सेक्टरवरती दिसतोय. ओके, आता आपण बघितलं की रिझर्व्ह बँकेच्या मते चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये अर्थव्यवस्था पाहिजे त्या वेगानं वाढलेली दिसणार नाहीये. म्हणूनच एफआयआय पैसे काढून घेत आहेत का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. नाही, म्हणून काढून नाही घेत आहे. त्याला एक दुसरं कारण असं आहे की मी म्हणतात असं की कॅपिटल गेन पण गेल्या काळात वाढवला गेला. जो 10% लॉंग टर्म कॅपिटल गेन होता तो 12.5% केला गेला. हा एक त्याच्यात पार्ट होता.
आणि ओव्हरऑल युएस मार्केटमध्ये जी काही गोंधळ चालू आहे, टेरिफ वॉर चालू आहे, त्यामुळे तिथे जी अनसर्टन्टी आणि ओव्हरऑल जी ग्लोबल अनसर्टन्टी आहे तीच आपल्याला बाजारात बघायला मिळते आणि याचा सगळ्याचा इम्पॅक्ट कदाचित पुढच्या काळात आयात निर्यातीवर होऊ शकतो, ओव्हरऑल बिझनेसवरती होऊ शकतो. त्यामुळे कदाचित जो एक्सपेक्टेड ग्रोथ आहे तो कंपन्यांना दिसणार नाही आणि त्यामुळे हा जीडीपी कंट्रोल मेंटेन केला गेला असं ऑब्झर्वेशन सांगताय की जसं तुम्ही बघितलात ना तर आपल्या जीडीपीच्या साधारण फक्त 2% आपलं युएस बरोबर ट्रेड आहे. त्यामुळे असं काही फार हे नाहीये, पण व्हॅल्यू आणि ग्लोबल ताकद हा त्याचा इम्पॅक्ट आहे साधारणतः. ओके, आपण आजचा मेन विषय जो आहे त्या विषयाकडे पण वळूया. आपल्याला त्या विषयाला हात घालायचा आहे. सेक्टरमध्ये कशा पद्धतीनं गुंतवणूक करायची हे आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे आणि काही विशिष्ट सेक्टरबद्दल आज आपण बोलूया. तुम्ही त्या सेक्टरबद्दल अनेकदा सांगितलेलं देखील, मात्र एका सेक्टर मध्ये खूप पोटेन्शियल आहे असं म्हटलं जातं. तुम्ही देखील त्याचं मत तसं व्यक्त केलेलं आहे, ते म्हणजे रेल्वे सेक्टरबाबत जर बोलायचं असेल तर रेल्वे सेक्टर हे नेमकं सध्याच्या घडीला कसं आहे, पोटेन्शियल आहे का आणि कोणते स्टॉक त्यामधले चांगले परफॉर्म करू शकतील? रेल्वे सेक्टर बेसिकली एवढ्या कर्जाच आता अट्रॅक्टिव्ह वाटतंय की गेल्या 6 महिन्यात त्या क्षेत्रामध्ये ओव्हरऑल मार्केटमध्ये बऱ्यापैकी कन्सोलिडेशन झालेलं आहे. आज तुम्ही जर बऱ्याच अनाउन्समेंट बघितल्या तर तुमच्या लक्षात असं येईल की भारत सरकारने सुद्धा आज 0 वेटिंग वरती न्यायची रेल्वेची तयारी सुरू केलेली आहे आणि त्याकरता 3000 रेल्वे बोगींची गरज आहे. आज भारतातला पूर्ण रेल्वे ट्रॅक जरी आपण पकडला तरी तो जवळजवळ 68,000 किलोमीटरचा रेल्वे ट्रॅक आहे. आणि हे सगळं बघताना ज्या पद्धतीने आता आपण वंदे भारत, तेजस या सगळ्या ज्या ट्रेन आणलेल्या आहेत, या ट्रेन आता एक्झिस्टिंग जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यावरती पूर्ण कपॅसिटीमध्ये जाऊ शकत नाही. आता नवीन येणाऱ्या बोगी आहेत या त्याच पद्धतीच्या असणार आहेत की ज्या आता वंदे भारत होते किंवा तेजसला होत्या. त्यामुळे जर मुळात आपल्याला सगळं इन्फ्रास्ट्रक्चर बदलायचं असेल तर त्याला फार मोठा कालावधी लागेल. जसं आज रेल्वे ट्रॅक बदलायचं जरी म्हटलं तरी स्टील मधला मॅग्नीज म्हणून एक प्रकार लागतो. तो आता हा मॅग्नीज बनवणाऱ्या 2-3 कंपन्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. पण याचा अर्थ असा नाही की त्यांना सरकार उद्या सकाळी ऑर्डर देईल आणि लगेच स्टील टाकेल. ही प्रोसेस आहे आणि या प्रोसेसमध्ये जे काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे, जसं म्हटलं आज बोग्या बनवायला लागणार आहे, ट्रॅक बदलायची गरज येणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर वंदे भारत याच्यात जी आतमध्ये टेक्नॉलॉजी वापरली गेलेली आहे, टॉयलेट्स आहे, तुम्हाला आज इन हाऊस फूड आणून दिलं जातं. या ज्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर लेवलच्या गोष्टी घडणार आहेत त्या रेल्वेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घडणार आहेत. आणि रेल्वेमध्ये अशा आता म्हणतात तसं जस्ट नावं अशा करता होतो की लोकांना त्यातला पॉइंट करावं की आपण काय बघतो काम करताना. IRCTC सारखी जी साईट आहे रेल्वेची जिथे आज सगळं बुकिंग आणि सगळं ऑनलाईन बुकिंग केलं जातं, IRFC सारखी कंपनी आहे. त्याच्यानंतर बोगी बनवणाऱ्या टिटाग्रे वॅगन आहेत, मॅग्नीज बनवणाऱ्यामध्ये इलेक्ट्रो स्टील कास्टिंग आहे, त्याच्यानंतर संडुमा मॅग्नीज आहे. या ज्या सगळ्या अशा कंपनी आहेत ना, इव्हन जिंदल स्टील पॉवर आहे, या सगळ्याच्या कंपन्या या स्टील पुरवणाऱ्या कंपन्या, ही जी सगळी बॅकग्राऊंड आहे जी या इंडस्ट्रीला लागणारी आहे ती आपल्या समोर अवेलेबल आहे. आता आज जर एवढं सगळं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर बदलायचं म्हटलं तर खूप मोठ्या पैशाची गरज आहे आणि नक्कीच एवढा सरकारकडे तो पैसा नाही. कारण तुम्ही गेल्या 5 वर्षाचं जर रेल्वेचं बजेट बघितलं तर साधारणतः 2 लाख कोटी रुपये दरवर्षी बजेटमध्ये रेल्वेला अलोकेट केले गेलेले आहेत. मग याच्याकरता बाहेरची इन्व्हेस्टमेंट आणण्याची गरज आहे आणि ही इन्व्हेस्टमेंट आणायची असेल तर मग गव्हर्नमेंटला आज जसं वेगवेगळ्या देशांनी आपल्या इकडे इंटरेस्ट दाखवलं की आम्हाला भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पैसा टाकायला इच्छा आहे, तर आता हे गव्हर्नमेंट पुढे त्यामध्ये कशा ऍक्शन घेतं, स्वतः किती कॅपेक्स इन्व्हेस्टमेंट करतं, फॉरेन इन्व्हेस्टमेंट किती आणतं, याच्यावरती या सेक्टरचा सगळा ग्रोथ दिसून येईल. आणि हा पेशन्सचा गॅप, एका रात्री तुम्ही 68,000 किलोमीटरचा रेल्वे ट्रॅक बदलू नाही शकणार. सो मग ती इन्व्हेस्टमेंट प्रोसेस आली, मग तिथे सगळी ती इन्व्हेस्टमेंट आहे आणि मग त्या अनुषंगाने आपल्याला स्टॉक शोधायला लागतील. आणि म्हटलं तसं तुम्ही जर गेल्या 6 महिन्याचा साधारण चांगल्या रेल्वे स्टॉकचा अंदाज घेता तर तुमच्या लक्षात येईल की आज स्टॉक आउट केल्यानंतर ते स्टॉक एका सर्टन प्राइसला येऊन कन्सॉलिडेशन मध्ये आलेले आहेत आणि गेल्या 1-1.5 महिन्यात त्यात 5 ते 10% ग्रोथ झालेली दिसते. तर असे स्टॉक निवडून जेव्हा जेव्हा मार्केट खाली येईल, आता जसं गेले 2 दिवस एक्सपायरी नंतर मार्केट काय फारसं चाललेलं नाहीये, रेंज बाउंड चाललंय, निगेटिव्ह मध्ये राहत आहे, तर अशा वेळेला या स्टॉक मध्ये गुंतवणूक करणं आणि आपल्या गुंतवणुकीचा पर्याय शोधणं किंवा जिथे तुम्हाला आता चांगल्या स्टॉक मध्ये प्रॉफिट आहे, जसं गेल्या 15-20 दिवसामध्ये डिफेन्स मध्ये सडनली मोठी रॅली आलेली आहे, तर तिथे झालेला प्रॉफिट ठेवून बाकीची लिक्विडिटी फ्री करणं आणि मग ती रेल्वे सारख्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये लावणं, असं करायला काही हरकत नाहीये. बरं, आपण डिस्क्लेमर देऊन कोणते 5 शेअर आहेत जे रेल्वे सेक्टर मधले
चांगली कामगिरी करू शकतात. त्यांचं व्हॅल्युएशन चांगलं आहे, म्हणजे स्वस्त सध्या उपलब्ध आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये साधारण एक 6 ते 9 महिन्यांचा कालावधी डोळ्यासमोर ठेवला तर ते वाढण्याची शक्यता आहे. स्पेसिफिकली असं सांगत नाही, म्हटलं तसं मगाशी काही कंपनी नावं घेतली की इलेक्ट्रो स्टील कास्टिंग सारखी कंपनी किंवा संदूर मॅग्नीज आहे. रेल्वेचे ट्रॅक बदलायचे तर स्टीलची गरज लागणारच आहे. सो ही या 2 कंपन्या आहेत. पण जसं म्हटलं तसं लोकांनी पण या कंपनीचा बाईंग करताना थोडा अभ्यास करावा. नंतर रेल्वे बुकिंग मध्ये IRCTC सारखी कंपनी आहे. आज तुम्ही पैसे भरल्याशिवाय तुम्हाला तिकीटच मिळत नाही. सो ह्या ज्या रेडीमेड कंपन्या आहेत किंवा आता रेल्वेमध्ये ऍक्सिडेंट होऊ नये म्हणजे सिस्टम्स लावल्या जातात, अलर्ट सिस्टम लावल्या जातात, त्या कंपन्या प्रोव्हाइड करणाऱ्या आहेत. बोगी बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत जसं BEML भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड आहे जी ट्रॅक बोगी बनवायला मदत करते. आणखी टिटागरा वॅगन सारखी कंपनी आहे. नंतर JWL आहे, ज्युपिटर वॅगन सारखी ज्या वॅगन. तर या ज्या कंपन्या आहेत ज्यांच्या बॅलन्स शीट्स थोड्याशा बघून गेल्या 3 महिन्याचा मार्केटमधला त्यांचा जे अपडाऊन्स आहेत ते बघून करेक्शन झाले असतील. आता कसं आहे ना, मार्केटला बरेच पॅरामीटर्स लोक वापरतात. टेक्निकल्स बघितले जातात, फंडामेंटल्स बघितले जातात. टेक्निकल्स आणि फंडामेंटल्सची जोड लावून असे तुम्ही जर एक 6-7 किंवा 4 स्टॉक जरी चांगले शोधले तर तुम्हाला त्यात पुढच्या काळात खूप चांगला रिटर्न मिळू शकतो. बरं, याच्याशीच निगडीत एक प्रश्न. गेल्या 4 आठवड्यांचा विचार केला तर सरकारी कंपन्या आणि रेल्वे कंपन्यांचे शेअर्स तेजीत आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आता यामागचं नेमकं कारण काय? नाही, तुम्ही तेजी म्हणू नका, ते ब्रेक इव्हन वरती आता आले. म्हणजे ज्या मागच्या काळात जे करेक्शन स्टॉक्स मध्ये झालं होतं त्याच्यानंतर जो बाउन्स बॅक येतो त्या काउंटरमध्ये, तो बाउन्स बॅक आपल्याला आता बघायला मिळालाय. काउंटर एखादा एक कुठलाही शेअर 200 रुपयावरून पटकन 240 झाला तर मला म्हणा तुम्ही त्याला तेजी नाही म्हणत. इट्स जस्ट सेंटिमेंट्स की त्याला आता बॉटम झाल्या म्हणून मग बाईंग घेतो किंवा त्याच्यात खरंच काहीतरी मोठं काहीतरी होत आहे किंवा त्यांचा काही बॅलन्स शीट मध्ये काही इम्प्रुव्हमेंट्स दिसतात म्हणून त्याच्यात ती रॅली आलेली असते. या रॅली असतात ते टेम्पररी येतात मार्केटला. त्या आल्यानंतर तिथे जेव्हा कन्सॉलिडेशन होतं स्टॉक्स मध्ये तेव्हा मग ते स्टॉक्स आपण व्हॅल्युएशन वाईज बघितले की आता हा स्टॉक घ्यायच्या लेवलला आहे की नाही आणि मग तुम्ही त्यात गुंतवणूक करायला पाहिजे. मग तुम्हाला त्यात तो चांगला रिटर्न मिळेल. कारण कसं की बघा, तुम्ही FD काढली तर तुम्ही बँकेत वर्षभर जात नाही ना. तसं चांगला स्टॉक घेतला असेल तर 1 वर्ष होईल करा तो. जसं म्हटलं तसं IRCTC सारखं आहे, JWL आहे, भारत अर्थ मूव्हर्स आहे. त्या फंडामेंटली साऊंड कंपन्या आहेत सगळ्या. यांच्या बॅलन्स शीट बघितलं की तुम्हाला अंदाज येईल. रेल्वेमध्ये लॉजिस्टिक करणारी कॉन्कर सारखी कंपनी, कंटेनर कॉर्पोरेशन सारखी जी लॉजिस्टिक सांभाळते. म्हणजे हे सगळं रेल्वेचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. त्याला सप्लाय करणाऱ्या पॉवर जनरेशन द्यावं लागतात. रेल्वे पॉवर शिवाय चालू नाही शकत. मग यातनं तुम्हाला मग अशा ऑटोमॅटिकली कंपन्या मिळतील आणि तुम्हाला मग एक स्ट्रक्चर बनवायचं. म्हटलं रेल्वेमध्ये सेफ्टी प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्या आहेत, ज्या बोग्या बनवतात त्या कंपन्या आहेत, बुकिंग करणारी कंपनी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर बनवणारी कंपनी आहे. अशा 4 कंपन्या बघितल्या आणि या 4 कंपन्या सेक्टर एरियामध्ये बघून तुम्ही 5-6 कंपन्या चांगल्या निवडल्या तर ऑटोमॅटिकली एक रेल्वेचा तुमचा सेक्टोरियल पोर्टफोलिओ पण बनू शकतो की ज्याचा तुम्हाला पुढच्या काळात चांगला रिटर्न मध्ये किंवा परफॉर्मन्स बघताना अनुभव घेता येतो. बरं, आता मी पुढच्या प्रश्नाकडे जातोय. GSTचं संकलन तब्बल 16% वाढणं हे नेमकं कशाचं द्योतक आहे आणि त्याचा कोणत्या कंपन्यांना फायदा होऊ शकतो? नाही, GSTचं कलेक्शन वाढतंय. मला अजूनही वाटतं की इंडस्ट्रियल लेवलला कुठे ग्रोथ होताना वाटतंय. किमती वाढतायत त्यामुळे GST कलेक्शन वाढत आहे. माझं साधारण ऑब्झर्वेशन आहे. नाहीतर मग गेल्या काळात आपल्या इंडियन कंपन्यांनी बऱ्याच नवीन कंपन्या भारतात लॉन्च केल्या असत्या. आज गेल्या नाही म्हटलं तरी म्हणजे दुर्दैवाने सरकारचं मी अपयश म्हणेन की गेल्या 10 वर्षात एकही भारतीय उद्योगाने भारतात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली नाही. याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या जोपर्यंत येत नाहीत, जॉब क्रिएशन होत नाही. कारण की सगळ्यात जास्त जॉब क्रिएशन हे रिअल इस्टेट सेक्टरमध्ये होतं. तसं जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आहे, इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये आहे ते अजून पुढे आपल्याला होताना दिसत नाहीये. त्यामुळे GST कलेक्शन हे माझ्या माहितीप्रमाणे प्राइस वाढते म्हणून कलेक्शन वाढते. बाकी मला इंडस्ट्रियल लेवल नाही तर तुम्हाला बॅलन्स शीट आताच्या क्वार्टरला पण इयरली रिझल्ट मध्ये कंपनीचे रिझल्ट चांगले दिसले असते. त्यामुळे कसं ते प्राइस वाढत आहेत, मार्जिन डॅमेज होत आहेत थोडीशी. त्यामुळे प्रॉफिट मार्जिन कमी झाल्यामुळे ग्रोथ लिमिटेड होते आणि या सगळ्यामुळे कोणी नवीन पैसा टाकायला बाजारात तयार होते. बाजार म्हणजे कंपन्या नवीन इन्व्हेस्टमेंट करायला तयार होत नाही. धन्यवाद केदारजी, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. केदार ओक यांना धन्यवाद देऊन आपण या कार्यक्रमात इथेच थांबतोय. मात्र आपण सेक्टर वाईज नेमकी काय स्थिती आहे ते आपल्या मनी टाईमच्या वेगवेगळ्या भागातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी तज्ज्ञ आपल्याला मदत करणार आहेत.
सेक्टर म्हणजे नेमकं काय असतं, त्याचं व्हॅल्युएशन किती आहे, त्यातल्या कंपन्या कोणत्या आहेत, त्यांची कामगिरी कशी आहे, या सगळ्या गोष्टींचा उहापोह या कार्यक्रमातून आपण करणार आहोत, जेणेकरून गुंतवणूकदारांना शेअर्स निवडताना मदत होईल. या कार्यक्रमात इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.